नमस्कार सर्वांना. आज मी बनवते विदर्भ स्टाईल फुलगोबीची रस्सा भाजी म्हणजे फ्लावरची रस्सा भाजी झणझणीत आणि चमचमीत बरं का. त्यासाठी आपण कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला थोडंसं तेल टाकून. नंतर खडा मसाला टाकायचे, खोबरं टाकायचं, तीळ टाकायचं आणि टोमॅटो हे सगळं एकत्र आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये आलं लसूण टाकले आणि कोथिंबीर. आता हे सगळं वाटण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. थोडासा फ्लावरसुद्धा मी तव्यावरती भाजून घेतला थोडं किंचितसं मीठ आणि तेल टाकून. नंतर कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर आपण जे वाटण तयार केलं ते टाकून घ्यायचं आहे. घरचे मसाले टाकून घ्यायचे. त्यामध्ये मी हळद टाकली, घरचा मसाला, किचन किंग मसाला, कांदा लसूण मसाला आणि हळद, थोडंसं लाल तिखट हे सगळं एकत्र परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मी भाजलेली यामध्ये फ्लावर टाकून घेतली, पुन्हा छान परतून घेतलं. याला एक वाफ आणायची. त्यानंतर यामध्ये आपण गरम पाणी, चवीनुसार मीठ टाकायचे आणि 15 ते 20 मिनिटासाठी ही भाजी शिजवून घ्यायची. मस्त झणझणीत चमचमीत अशी फ्लावरची रस्सा भाजी तयार झाली.